आरोहीसाठी बाळ आणलंय मी, हसणारं बाळ. बघ कसं आहे ते. छान आहे, पण मी काही एवढंच लेकरू नाही खेळायला. ते कशात पण पैसे घालायचे ऋषी, कशात पण एकदम. गाईज आता आपण स्कूबीची रिएक्शन बघू. घाबरते ती. पाऊस आला पाहिजे, मग लय मजा येईल क्रिकेट खेळायला. 8 होते ना, 24 आणि 8 किती होते? 32. नागिन आता आहे ना तिचं रूप चेंज करून आलेली आहे. नागिन का? नागिनच आहे मग. आरोही कोण आहे? नागिन. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आमच्याकडे ना आज स्पेशल आहे ना इडली सांबर बनलेलं आहे. मला तर खूप जास्त भूक लागलेली आहे. एकदा खाली जातो आणि एकदा खाऊन घेतो. आणि एकदा हर्षद शाळेतून आला ना की त्याच्यानंतर हर्षदन मी न जाणार आहे बाहेर. मला हेअरकट पण करायचं आहे आणि आरोहीला जायचं आहे कॉलेजला. खाली जाण्यासाठी निघालो आणि माझी पॅन्टच सगळी खाली चालली आहे. एकदा बेल्ट लावून घेतो. आता बेल्ट पण भेटणार नाही लवकर. भेटला वो. आता टेन्शन नाही, आता पॅन्ट खाली जाणार नाही. आरोही मेरे को इडली सांबर दे दो. बन गया है, ले लो. गाईज मस्त इडली सांबर आहे. काल मी यांना बोललो माझ्या आवडीचं काही बनवत नाही, तर यांनी मनावर घेतलेलं आहे आता जरा. तर आता ना हर्षद पण आलेला आहे शाळेतून. हर्षद आवर, आपल्याला बाहेर जायचंय. बरं, आवडतं. कुठं जायचंय, काय जायचंय, काहीच विचारत नाही. लगेच आवरायला तयार, लगे आवडतो म्हणे. कुठं जायचं आपल्याला? हा, कुठं जायचंय? आता मला काय माहिती, आता आवरायला लावलं आवर. अंगणात. अरे हेअरकट करायचं आहे मला, प्रोझोनला जायचंय आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे. हो, मला पण हेअरकट करायला. तुला हेअरकट करायचं आहे? किती बारीक आहे तुझी केस ऑलरेडी. श्वेता आणि आरोही चालले बाहेर कॉलेजला. दोघी शाळेतच ऍडमिशन घेऊन टाका. शाळेतच जात जा. रोज कॉलेजला जात आहे. 3 दिवसापासून जात आहे त्या टीसी साठी. आज भेटणार आहे का? हो, आज भेटेल. बरे बाबा, आज फायनली आरोहीची टीसी भेटेल, म्हणजे दुसरीकडे ऍडमिशन घेता येईल. आरोही दीदीची टीसी भेटणार आहे. आरोही दीदीला काही माहितीच नाही, सगळं श्वेता दीदीलाच माहिती. कारण श्वेता लीडर आहे. आरोही तिच्या माग आहे. श्वेता पुढे बोलती, आरोही तिच्या मागून बोलती. श्वेता पुढे बोलती, आरोही तिच्या मागून बोलती. लय इंट्रोवर्ट आहे आरोही. हर्षद, एवढा घामाघूम व्हायला काय झालं तुला? बघ किती घाम आलाय हर्षदला. मी सायकलवर येतो म्हणून, आणि त्यातल्या त्यात लास्ट लेक्चर आमचा स्पोर्ट्सचा होता म्हणून. नाही, आज ना खूप जास्त ऊन आहे. मी ना असं काय म्हणतात ते वातावरण, पावसाचं आभाळ आलेलं आहे ना, त्यामुळे ह्युमिडिटी या वातावरणात खूप. आवर लवकर मग. जेवण पण करून घे मस्तपैकी. इडली सांबार आहे. आता हर्षदचं पण आवरलंय, जेवण पण झालंय ना. हो, झालं. पावसाची इतकी कमाल झाली माहितीये का, गायबच होऊन चालला. थोडा पडतो गायब होऊन जातो, थोडा पडतो गायब होऊन जातो. आज पण आपण आपली ना थार घेऊन जाऊ. 24 आवर्स कार चॅलेंजच्या नंतर आता मी गाडीत बसणार आहे. दादा, किती जास्त गरमी होती ना. उन्हाळ्यात चालू आहे बाबा. अजून काय शॉपिंग करायची आपल्याला मॉलला? कोलगेट घ्यायला जायचंय आपल्याला मॉलला. कोलगेट घेण्यासाठी फक्त आपल्याला मॉलला जायचंय? नाही रे बाबा, मला हेअरकट पण करायचं आहे ना. हेअरकट पण करू आणि थोडंफार घेऊ सामान. बघू काय काय नाही घरात, तेवढं सामान घेऊन येऊ. अरे म्हणे साईडनी केस बारीक कर म्हणे आणि वरचे केस तसेच राहू दे म्हणे. तसे तुला सूट नाही होणार. हा, मला तेच वाटतंय. तसं मला सूट होणार नाही गाईस, कारण मला ना तसं सवय पण नाहीये. मी दरवेळेस नॉर्मल हेअरकट करतो. म्हणजे पहिले केलेलं आहे मी भरपूर कॉलेज लाईफला, वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरकट ट्राय केलेले. बट अभी मेरे को रिस्क नाही लेने का. अमोल उच्च लग्नात तर मी एवढे विचित्र केस करून घेतले होते माहिती का. केराटिन ट्रीटमेंट केली होती, सगळे केस सिल्की झाले होते. तेव्हा तर सगळे मला हसत होते. सो मला नॉर्मलच राहायला आवडतं. आधी आपण शॉपिंग करून घेऊ आणि नंतर तू हेअरकट करायला जा. पहिले केला असं नाही तरी हेअरकट. मला खूप जास्त बोर होईल. बोर तर तुला तसं पण होणार आहे. शॉपिंगला काय मजा येणार आहे तुला? नाही ना, पण नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात ना. ठीक आहे गाईज, आपण पहिले ना शॉपिंग करून घेऊ. शॉपिंग तरी काय करायची, कोलगेट घ्यायचंय, थोडंफार सामान घ्यायचंय. पहिले ना खाली शॉपिंग करून घेतो. प्रोझनच्या अंडरग्राऊंडला तिथं सगळं शॉपिंग सेंटर आहे आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरलाच हेअरकटचं शॉप आहे, तिथं हेअरकट करून घेऊ. बाप रे बाप, अख्खी पार्किंग फुल आहे. आता गाडी कुठं लावायची? सो गाईज फायनली आता मी गाडी पण पार्क केलेली आहे. मला वाटलं अंडरग्राऊंडला जावं लागतं काय, पण होती वरती जागा. अख्खी पार्किंग फुल आहे. हे कळत नाही मला, एवढे लोक इथे येऊन करते काय. अर्धे फिरायला आलेले राहते. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी पण आहे ना पहिले ना मॉलला नुसतं फिरायला यायचं बरं का. एक गोष्ट घेत नव्हतो, सगळं फिरायचं. पण तुला काय घ्यायचंय रे? मला काहीच नाही घ्यायचं, मी तुझ्या मागे लागून आलोय. हर्षदन मी ना कधीच असं दोघं मॉलला आलेलो नाही. आम्ही दोघं आता फर्स्ट टाइम आलेलो आहे, ते पण काहीतरी घेण्यासाठी. ते पण कोलगेट न्यायला. लय मोठी गोष्ट घेऊन जायची आम्हाला घरी. जे घ्यायला आलोय ना ते घेऊ, नाही तर तेच राहून जाईल. मल्टिपल टूथपेस्ट राहतात, तरी पण आपण कोलगेटच का म्हणतो हर्षद? काय माहिती, नाव पडलंय ते डायरेक्ट. हर्षद तिकडे ना बास्केट शोधतोय. ती फिरला त्या बास्केटसाठी. कुठे भेटली मग? ते एक टेबल होतं त्याच्या साईडला. हर्षद, बघितली का आपली एक कोलगेटची बॅग? पण कोलगेट घेण्यासाठी गेलो होतो, किती सारे सामान घेऊन आलो. एकदा हर्षदला म्हटलं ती बॅग आहे ना गाडीत ठेवणे. ठेवली का गाडीत बॅग? हो. गाडी लॉक केली व्यवस्थित. कोलगेट सोबत थोडंफार सामान घेतलं, त्याच्यानंतर थोडी शॉपिंग केली, थोड्या खेळण्या वगैरे घेतल्या. सगळ्या दाखवतो मी तुम्हाला काय काय घेतलंय. हेअरकट करायला आलो होतो, पण हेअरकट काही झाला नाही, कारण जे आपले हेअरकट करते ना ते तिथं नव्हते. कशी गरमी हर्षद? लय डेंजर गरमी. एक तर आपली गाडी ना अशी उन्हासमोर उभी होती म्हणून जास्तच गरम झाली. काय रे माझ्यासोबत फिरतो, तुला अभ्यासाची आठवण येत नाही का?
येते ना, पण आता तुला हेअरकट करायचा होता म्हणून आलो होतो. हेअरकट काय तू करणार होता का? तरी तूच तर म्हटला होता चल. बामट्या, तुला आणलं नसतं एवढसा चेहरा करून बसला असता म्हणून आणलं सोबत. आता अभ्यास कर काय घरी गेल्यावर. आता आहे ना आरोही पण घरी आलेली आहे. तिचा आत्ताच मला मेसेज आला होता, कुठे आहे तू, किती वेळ, तुला ये घरी, करमत नाही मला. राईम मॅच झाल्या. दादा मला तू बाहेर काहीच नाही खाऊ घातलं, मला भूक लागली होती. तू तर काही म्हणला नाही मला भूक लागली म्हणून. पण आता म्हणतोय ना. मग आता लेट म्हणतोय, आता घरी गेल्यानंतरच का? इडली ते बनवलेलंच आहे ना आरोही तिने. चालेल ना घरी जाऊन खाल्लं तर? हा चालेल ना. का खायचं बाहेर काही? नाही ना, आपण घरी जाऊ आणि इडली खाऊ. मला आहे ना असं 1-2 दिवस आहे ना बाहेर फिरायला जायचंय, पण जाणंच होत नाही. आरोहीचं एक ब्रँड शूट बाकी आहे, ते ब्रँडचं शूट झालं ना की मग जाता येईल बाहेर. हर्षद आपण किती भारी भारी गेम घेतले ना. हा लय भारी, आता आपण ते खेळू. आणि त्याच्यावर प्रत्येकावरती व्हिडिओ बनवायचा आहे. आता नाही खेळायचे हर्षद ते, आता फक्त आपण अनबॉक्स करू आणि नंतर कधीतरी ना सगळ्या गेमवरती एक 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 व्हिडिओ बनवू. आणि आम्ही एक डॉल पण आणलेली आहे. हर्षद ती काय करते सांग? ती हसते अशी खिदी खिदी खिदी. तिला जर हात लावला किंवा आवाज केला ना ती डायरेक्ट हसते. मी घरी गेल्यावर दाखवतो. हे तरी बरं आहे हर्षद, आपल्या घरापासून सगळं जवळ आहे. डीमार्ट पण जवळ आहे, प्रोझोन जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, एअरपोर्ट पण जवळ आहे. आपण जर असं बाहेर दुसऱ्या कोणत्या शहरात राहत असतो ना मोठ्या, आपल्याला जायलाच किती वेळ लागला असता. स्पेशली मुंबई. बापरे, मुंबई पुण्यात तर लय वेळ लागला असता. फक्त आपल्याकडे ना दिवसेंदिवस ट्रॅफिक लय वाढत चाललेली आहे. बट होईल हळूहळू, एकदा सगळ्या रस्त्यांचे कामं झाले की ट्रॅफिकचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता आहे ना सध्या पलीकडच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहे ना एकाच रोडवरनं चाललेल्या आहे. आता आहे ना घरी आलेलो आहे, एकदा गाडीतून आहे ना सगळं सामान काढून घेतो. आण ना बाकीच्या पण बॅग आणतो का त्या 2? हो. हे बघा अरे, आम्ही फक्त कोलगेट आणण्यासाठी गेलो होतो आणि हेअरकट करण्यासाठी गेलो होतो. हेअरकट तर काही झाला नाही. टिसू 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 बर्ड्स, हे बाकी ड्रिंक्स आहे माझ्या, आणि हे सेल ते वरच्या रिमोटचे चेंज करायचे ना. बरं ये कोलगेट. फायनली ज्याच्यासाठी गेला होता ते पण आणलेलं आहे. अंदर बॅग. अँड काही बघा आम्ही खूप सारे ना गेम्स पण आणलेले. आरोही बघ मी किती सारे गेम आणले. आणि ही एक गंमत आहे, हे लास्टला दाखवतो. आरोहीला तर हे खूप जास्त आवडणार आहे. हे बघ, हा जो आहे ना हा बॅलेन्सवाला गेम आहे बरं का. लॅडर बॅलेन्स, हा स्टिक बॅलेन्सवाला गेम आहे. फ्रॉग बॅलेन्सचा गेम आहे. त्याच्यात आहे ना असे फ्रॉग आहे, त्याच्यावर टच करायचं आणि मग ते ना याच्यात जाऊन बसणार ह्या वाटीमध्ये. हा गेम पण आहे. हे कलर लक्षात ठेवायचे. हे खूप इंटरेस्टिंग गेम आहे. तर काही बघा एवढे सगळे गेम आणलेले मी खेळायसाठी आणि व्हिडिओसाठी. आणि हे लय इंटरेस्टिंग आहे. 1 मिनिट. मसाजर आहे. मसाजर नाही दे, मसाजर आहे म्हणे याला, मसाजर म्हणे. थांब, हसतंय ते. आरोहीसाठी बाळ आणलंय मी, हसणारं बाळ. बघ कसं आहे, भारी आहे. त्याला बोललं की हसायला लागतो तो. हा थांब. गुदू 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 गुदू, तेव्हा कसं हसतंय ते. भारी ना. भारी आहे. वाव किती क्यूट आहे ते. अरे काय पण थोडं पण बोललं की लगेच सुरू होऊन जातं ते. 1-2 मिनिटासाठी ठीक आहे, नंतर ना ते इरिटेट होणार आहे. बघ तू एकदा. असं वाटलं तुला गिफ्ट ते सांग, जाऊ दे. ते छान आहे पण मी काही एवढंच लेकरू नाही खेळायला. ते कशात पण पैसे घालायचे ऋषी, कशात पण एकदम. पण किती भारी बघ ना ते यार. अरे काय भारी. गुदू गुदू गुदून ते कसं कंटिन्यू हसतच राहणार आहे. भारी. गुदू 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 गुदू. माझ्यापेक्षा तूच जास्त खेळणार त्याला. काय तुला थोडीच खेळायला आणलं मी ते. मला कसं म्हणतोय गिफ्ट आणलं मी Gift तुझ्यासाठी. तुझ्यासाठी पण खेळणार मी आहे. तू काही छोटं लेकरू आहे का खेळायला? कंटिन्यू वाजतच राहणार आहे. मग थोडं त्याला पण बटन आहे, बोललं बंद केलं जातं तर. ते. बंद कर बाबा त्याला, नाही तर थोडं काही बोललं की सुरू होऊन जाईल. काहीच आवडत नाही, काहीच आवडत काहीच आवडत नाही. मग काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. कशात पण पैसे घालतो, कशात पण पैसे घालतो. हर्षद कसे वाटले गेम? लय भारी वाटले. आता मी खेळायला एक्साइटेड यांना. मला तर हे लय आवडलंय भाऊ. आरोहीला इरिटेट करायला भारी येते. थांब, आता पण पा कशी इरिटेट होती ती. आरोग्य त्याच्या बाजूला ठेवायचं आपल्याला. भारी की नाही, पण भारी म्हण, भारी ना. ठीक आहे 1-2 मिनिटासाठी ठीक आहे, पण ते सारखं सारखं किती इरिटेट होतंय ते. पडतं लय भारी ते. हॅलो हॅलो. त्याचं प्रत्येक वेळेस सुरू नाही झालं पाहिजे. त्याला एक काहीतरी असेल पाहिजे, हात लावल्यावर वगैरे चालू झालं पाहिजे असतं. आपण आहे ना स्कूबीची रिॲक्शन बघू. स्कूबी काय रिॲक्ट करते बघू. हॅलो. कितीचं बिल खाल्लं काय माहिती. ते बिल नको बघत बसू, मला भूक लागली. अरे हो ना, गरम होतंय ना. कसं होतंय गरम? तू तर इथं बसलेली आहे. श्वेता आहे, श्वेता करते गरम. आली स्कूबी आली. गाईज आता आपण स्कूबीची रिॲक्शन बघू. घाबरती ती. इकडं आण. काही स्कूबी घाबरती त्याला. हे बघा पळून चालली स्कूबी. हे घे हे घे हे घे. हॅलो.
हे बघे गुदू कर त्याला. भारी आहे ना. लहान लेकरूच आहे मी. भारी आहे ना. हर्षद पण असा असतो का. नागिन आता आहे ना तिचं रूप चेंज करून आलेली आहे. काय हे बघा बोलला? नागिन रूप चेंज करून आली म्हटलं. वस्त्र धारण करून नाही आली का तू दुसरे. मग नागिन का? नागिनच आहे ना मग. आरोही कोण आहे. नागिन? नागिन नाही का तू. तू नाग आहे का? मी थोडी नाग आहे पण तू नागिन आहे. कशावरून नागिन आहे? हे नाही का चेंज करून आली आपला अवतार. मग ते कपडे तर सर्व चेंज करतात ना. पण नागिन अजून दिवस आहे. मग काय झालं? काय हे कपडे नाहीये? हे ढिल्ले ढुल्ले कपडे हे आराम करताना. कपडे कशातले कपडे. कम्फर्टेबल कपडे. कम्फर्टेबल कम्फर्टेबल कपडे. नागिन नागिन गिन 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 अशी डसाल ना बेटा, शांतच बसशील. नको नको खानदानी गुण नको. जा आणि हे पितच राहत जा. काय म्हणती नागिन. हे काय? प्लास्टिकची बॉटल आहे ती. प्लास्टिकची बॉटल ते मला पण कळतंय, पण तुला काही कळतं काय यार ऋषी? मला कळतंय ना प्लास्टिकची बॉटल आहे ती. काय पण खात राहतो नुसतं चॉकलेट 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 बिस्किट बिस्किट बिस्किट. आता हे प्यायला शिकलेलं आहे का? नाही अजून शिकलो नाही आता शिकतोय. तुला पण शिकायचंय का. जेवण केलेलं तुला टोचता. माझ्या आवडीचं बनवत नाही, माझ्या आवडीचं बनवत नाही, हेच बनवता तेच बनवता. आणि हे भंगार भुंगार काही पण पित राहतो. भंगार नाही ते त्याचं नाव आहे काहीतरी. हे पाय नाटा. अरे त्यात शुगर राहते, तुला कळतं का? चांगलं नसतं हे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे. मग चांगलं नाही का. साखर आहे त्याच्यात तर येडे फ्री मध्ये भेटते ना आपल्याला. मध्ये का किती रुपयाचं असेल हे? 20-30 रुपयाचं तरी असेल. 40 रुपयाचं. हे एवढंसं हा 2 जार आले असते आपल्याला, ते पण एवढे मोठे मोठे. पण पूर्ण तुला घरात जार पाणी कशाला पिलं पाहिजे. असतं. पाणी पिलं असतं पूर्ण घराने. पाणी प्यायचं. मग याच्या- 40 रुपये देतो पाणी पिऊ नये. पण पक नको करू. मी नाही, तू पण पाणीच प्यायचं. पाणीच प्यायचं खायचं काही नाही. खायचं पण ना रे पाण्यामध्ये. हे बघ तुला वाटलं असतं रे ना ग्लुकोज पावडर वगैरे घ्यायची, किंवा मग तुझं तू शेक काय आणलेलं आहे तू ते प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर ते खायचं. प्रोटीन पावडर वर ना आठवलं उठ आणि मला प्रोटीन दे. हा पण मी दे घेणार ना. नाही. मी असलं पानसट पुंचट बाहेरून आणून खाईन, पण मी माझ्या हातून कधीच प्रोटीन शेक बनवणार नाही आहे ना. अगं तू भारी बनवती नागिन. आता जर नागिन बोलला बेटा याच्यानंतर तर तू विचार कर. केला विचार. नागिन बंदर नागिन बंदर नागिन 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 बंदर. नागिन नागिन बंदर, नागिन बंदर, नागिन बंदर. नागिन गोरिला. आरोही आहे नागिन आरोही आहे नागिन. गोरीला आहे गोरीला. आणि तू काळीला. मी गोरिल्ला आणि तू काळीला. ते काळीला. गाईज मी काळा आहे का. हो नाही हो. तू म्हटली मी गोरिल्ला आहे मग तू काळीला आहे. टाइमपास नको करू मला प्रोटीन बनवून दे. ए बाबा मी वरतून कुठून पण जाऊन आले ना, तुझं डोळं 2 मिनिटं पण बसून पण बनवून दे. आताच तू इडली वगैरे खाल्लेली. आता शांत बैस बर जरा, आणि मला पण बसू दे प्लीज. शांत बसू का मी. नाही शांत नको बसू. हा. पण आता काही पोटाला आराम दे जरसं, तोंडाला पण आराम दे. पोटाला आरामच आहे. मी पोटाला चालूच देत नाही. मी पायाने चालतो. पोटाला कम्प्लीट आराम. झालं पानसट मारून? झालं संपलं तुझं? एवढंच पानसट मारू शकतो ना का अजून मारू शकतोस तू पानसट? अगं बस मग आता. ए डुबी तू इधर क्या कर रही है. हे आपले घरचे शेंगदाणे आहे का. अरे वा म्हणजे आपल्या शेतातले. अरे वा. अरे हे बघ आपल्या गावाकडचे शेंगदाणे. मी रोजच बघते. धर. काल खिचडी तेच टाकले होते. पानसट मला नाही बसत झटका. भेटली का तुझी टीसी. मंगळवारी भेटणार आहे. अरे तुम्ही तर कॉलेजला चक्राच मारताय. ए भो आम्ही तिथं किती चक्रा मारतो तुला काय माहिती. आज तिथे पासपोर्ट फोटो काढायचा होता. ते पासपोर्ट फोटो काढायला गेलो. झेरॉक्स काढायची होती. झेरॉक्स काढून आणलो. हा त्याच्यानंतर काय आणलो. त्याच्यानंतर- तुम्हाला बरं झालं त्यांनी आणलो नाही. साईन शोधायला एक सर होते, त्यांची साईन पाहिजे होती. त्यांना शोधलं पूर्ण कॉलेजमध्ये, मग ते सापडले. मग त्यांची साईन घेतली. मग त्याच्यानंतर त्या लायब्ररीमध्ये गेलो, त्यांची साईन घेतली. त्याच्यानंतर एक असं काउंटर होतं, त्यांची साईन घेतली. लय फिरलो. काउंटरची बी साईन घेतली का. भेटणार आहे पण टीसी आता. मंगळवारी टीसी आणि कोणते कोणते डॉक्युमेंट. सगळं जेवढे डॉक्युमेंट्स मी दिलेले आहे का तिथं ते सगळे देणार आहे. तू केस कट करायला गेलता ना. मग तुला केस कटिंग केलेलं नाही वाटत आहे मी. नाही तुला खरं मी हेअरकट केलेलं नाही वाटत आहे. नाही नाही नाही
मी तुला हेअरकट केलेलं दिसत नाही मम्मी. नाही मग केलेच केलेच नाही ना, नाही वाटत म्हणजे तर नाही. माझं मी चहा पिऊ का गुळाची मानली ए चहा बी नको पिऊ. गुळाची गुळ कुठे आहे? हा, हा. तो काय बाहेर डब्बे चांगली असते गुळाची चहा, तू सांग आरोही. चांगली असते गुळाची, चांगली असते. आपण मग कमी टाक, कमी क्वांटिटी मध्ये टाक. नागिन म्हणली म्हणून ऐकलंय आता. ती ना नागिन आहे आरोही. तिकडं आवरलं ना सगळं इतकं घाण मग मला सांगा जेवण करायचं. मग माझी बहीण आली भाऊ माझे कपडे घालून. तिला पात्र जे होतं का ते थोडं निब्बर झालं होतं, त्याच्यानंतरची एकदम मस्त झालं. पात्र म्हणजे काहीतरी असतं ना, हा ते आपण भांड का पात्र कसं तरी म्हणता नदीचं पण ना. पात्र. हा नदीचं पण पात्र आणि काहीतरी ते जेवायचं पण पात्र असतं बघ. इडलीचं पात्र. पत्तर वाळ्या त्याला पण पात्र म्हणता ना. हा पातर म्हणतात हा पातर आणि आरोहीला पादर. तुला माहिती का आरोही आणि मी जर बाहेर फिरायला गेलो ना आणि आरोहीने जर माझं एखादं काम नाही ऐकलं किंवा चिडवलं ना, तू माझं काम ऐक नाही तर मी काय ओरडल, पात्री ओरडल. सगळ्या लोकांसमोर असं ओरडल की आरोही पातली, आता मोठ्याने ओरडल म्हणते ती, लगेच सॉरी सॉरी म्हणायला लागती आणि ऐकून घेते. पण बाहेरच्या राज्यात गेल्यावर मी नाही ऐकणार तुझं. नाही मी हिंदीत बोलन. मी आता नाक दाबली इसने वास छोडी है. आता सोसायटीत ना मस्त हवा सुटलेली आहे, मे बी पाऊस येणार आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. सगळ्यांना म्हटलं क्रिकेट वगैरे खेळू. मी आणि माझी बहीण एका टीम मध्ये, श्वेता मी एका टीम मध्ये, आरोही आणि हर्षद एका टीम मध्ये, बरं का. हा आम्ही मॅचिंग कपडे पण घातलेले. जर्सी ती आपली जर्सी आम्ही एका टीम मध्ये. कुठे आमची जर्सी बा हा, तुमची जर्सी ना आरोही बुरशी. आपण इंडियन टीम मध्ये हर्षद आहे. कोणत्या टीम मध्ये काय माहिती? नाही न्यूझीलंड नाही आम्ही पण इंडियन टीम मध्ये. IPL ची मॅच आहे सिम्पल. आम्ही छत्रपती संभाजीनगरची टीम. पाऊस आला पाहिजे मग लय मजा येईल क्रिकेट खेळायला. पावसात खेळायचा. हा पावसात लय मजा येते. पावसात क्रिकेट फुटबॉल जर खेळायचं म्हटलं ना लय मजा येते. श्वेता खेळता येतं ना? नाही येत, जाऊ दे. हा फेक चल. तुमच्या प्लेअरचा म्हणणे असा बॉल टाका. बॉल किती झाले? 2. हा खेळ. ए प्लेयर चांगले मार रे बाबा. पळ पळ पळ, नको 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 पळू, नको पळू. श्वेता व्हेरी गुड. हा प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. मस्त खेळतीये. आली फॉर्म मध्ये आली श्वेता. ए अरे तू कॅच कशाला पकडतीये? वाईट जाऊ दे ना, बॉल खेळायला भेटेल ना. व्हेरी गुड श्वेता, व्हेरी गुड. आउट आहे. आमचे ना 8 रन आहे. तुम्हाला 9 रन काढायचे बरं का. 9 रन. आपले 9 आहे. 9 आहे का? हा 9 रन आहे. 10 रन काढायचे. सॉरी तुम्हाला 10 रन काढायचे. आरोहीने आता पाठीमागे बॉल फेकून दिला. हा ना आता बॉल आला होता. अरे दादा तिकडे आला आता इथे कुठेतरी. याच्यानंतर आल्यावर देऊ नका यांना बरं. गेला आम्ही नाही जाऊ देत, आम्ही रडत नाही. कशी आउट झाली, कशी आउट झाली चिडकी. एक पण रन नाही काढला तू. आले 3 रन नाही आपले. आम्ही पळालो तुम्ही तर run नाही. एक मिनिट हर्षद, गेटच्या मध्ये रन नाही बरं का. राहतो ना. वंडी नाही, कॅन्डी नाही, सुंडी नाही, क्लिअर राहतो ना. नाही काही वन डिक्लेअर नाही. आता श्वेता बॉलिंग करणार आहे, हर्षद बॉलिंग. ए वाईड या, पहिले सांगतो वाईड आहे, बॉल नाही. ओ भाई साहब 6 आहे. 6. अरे एवढा 6 आहे. 6 आहे. ए यार 6 आहे ना, त्याच्या बाहेर गेलाय ना. वा हिरो, तू कुठं बॉलिंग? ती आहे, टाक ग. ओ बाप रे. हे जिंकलो होते ना आपण. रडणं पडणं आहे ना आरोहीची फितरत आहे. परत एक रडून पडून मॅच जिंकलेले आहे ते. आताची मॅच आहे ना आम्ही जिंकणार आहे. ठीक आहे गाईज, एक मॅच ते जिंकले, त्यांनी काय साध्य होणार आहे. आता पुढची मॅच आम्ही जिंकणार आहे. आता आहे ना आमची पहिली बॅटिंग आहे. आप देखो कैसे रन निकलते हम. ऑडियन्स मधून ना मला चॉकलेट आलेलं आहे. थँक्यू. तिने बघितलं की ऋषी दादा लई छान बॅटिंग करतोय, त्याच्यामुळे चॉकलेट आणून दिलं. जितने की ये मॅच. गुड शोता. 4 बॉल मध्ये एक पण बॅटला टच नाही केला तू. बॉल एकदा टच केला का? अरे वा.
एकदा टच झालंय म्हणजे बस हीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. बरं झालं मी माझ्या टीम मध्ये हर्षद तरी घेतलेला आहे, कोणीतरी रडकं प्लेअर आहे आमच्याकडे. टप्पा नव्हता. हे मम्मी आउट आहे का हर्षद? हर्षद बॉलिंग करत होता. बॉलिंग करत होता म्हणून आउट आहे. 24 काय होईल? 8 होते ना. 24 आणि 8 किती होते? 32. लास्टला हा आणि लास्टचा 6. लास्टचे मग 38 आता 36 म्हणला ना, आता 38 म्हणून राहिला. अरे यार हर्षद हे बघ, जर ते चौके असतील हां तर किती 36 आणि 6 असेल तर 38. हा, घ्या 38. हा ना, चल चल दे श्वेता, रडके येते. 39चं टार्गेट आहे बरं का तुम्हाला. हा नाही आपले 38 आहे, 39चं टार्गेट आहे. मम्मी लय रडतो का हर्षद? लय रडतो, लय रडका प्लेअर आहे ते दोघं पण. एवढे रडके प्लेअर आहे माहिती का, कशाला पण रडत राहते. पडून रन घेता. रडून पडून रन घेताय करत. ही तर एवढी रडकी आहे बाबा, लय रडकी. की नाही मी खऱ्याच्या सोबत चापरी. गाईज लास्टचे 2 बॉल बाकी आहे आणि हर्षदला आहे ना 32 रन काढायचे. खेळा, टाक श्वेता. अभी लय मजा आएंगी. पहिली मॅच मी जिंकलो होतो, दुसरी तुम्ही जिंकले ना. आता रडके प्लेयर. चिप्पी का पाणी खेळू. चिप्पी का पाणी खेळ. 6 आहे 6. लास्ट बॉल बाकी. 6 आहे. लास्ट बॉल आहे आता. प्रयत्न तर केला ना आम्ही. हा दोनदा आउट होऊन पण आउट नाही दिलं रडके प्लेअर. तू आउट झाला, टप्पा पडला म्हणे. आता इतकी मजा आली माहिती का, आमच्या सोसायटीतला दक्ष एक छोटा, त्यांनी बॉलिंग घेतली बरं का, डायरेक्ट पळत आला, बॉल इतक्या जोरात फेकला डायरेक्ट माग. पहिल्याच बॉलमध्ये बॉल मागे चालल्या गेला. ए आता नको खेळायला अरू, हे जाऊ दे, आता दिसत पण नाही बॉल. नको तुम्ही लई जोरात मारून फेकताय. नको नका रात्री नको. आता सोसायटीत सगळे लहान लेकर पण खेळताय, आता नको खेळायला. चलो अभि घर पे. आता आम्ही जिंकले जाहीर करून. हा आम्ही जिंकलो जाहीर. आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो. जाऊ द्या काही उद्या खेळू. दक्ष भारी बॉलिंग करतो यार दक्ष तू. डायरेक्ट वरती फेकून दिला. कसं जिंकलो आरो आम्ही. आम्ही जिंकलोय. आम्ही जिंकलो. पहिली ओव्हर मेडन गेलती. मेडन ते काय एका ओव्हर मध्ये 0 रन. गाईज आम्ही जिंकलो, एवढं भारी जिंकलं. आम्ही जिंकलोय. श्वेता कशी रडत होते. ऐका स्टोर पेपर सीझर जे जिंकलं ते फायनल जिंकलं. याचा त्याचा काय संबंध. हा मग आम्ही जिंकलो बस. हा ठीक आहे, ये जिंकलो आम्ही तर जिंकलो, जिंकलो ना. जिंकलो आम्ही. कोण जिंकला रे? कोण जिंकला रे? आम्ही जिंकलो ऋषी. तुला माझी शपथ आहे. आता सांग आपण जिंकलो. खरं सांगे म्हणणार कोण जिंकलं. हे बघ, पहिली मॅच आम्ही जिंकलो. फायनल लास्ट वाली पण आम्ही जिंकलो. 0 रन होते तुमचे. तुमचे 0 रन होते. एवढ्या एका ओव्हर मध्ये तुम्ही 1 रन नाही काढू शकले. इतके 4 ओव्हर खोटं बोलता. मध्ये किती रन झाले? 39 रन होते आमचे, त्यांना 10 रन पण नाही जमले. फायनल मध्ये मग फायनल मध्ये हे नाही. भेटलीच आम्ही बॉल बॅटिंग करत होतो, बॉल बाबरती गेला. बॅटिंग हर्षद रडायला लय पक्का आहे, लय पक्का. म्हणून तर मी त्याला माझ्या टीम मध्ये ठेवलेलं आहे. तर आता ना मला खूपच जास्त झोप येते गाईज, आणि होप्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि मी कशा पद्धतीचे व्लॉग केले पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे.